TCS प्रकरणातील एकूण 9 गुन्ह्यांपैकी 8 गुन्ह्यांची नियमित सुनावणी उद्यापासून नाशिक न्यायालयामध्ये सुरू होणार आहे। या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने पूर्ण करून स्वतंत्र दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केली आहेत। दरम्यान देवळाली कॅम्प इथल्या पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू असून तपासादरम्यान काही नवीन नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। निदा खान, तौसिफ अत्तार, दानिश शेख आणि MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यासह अनेक संशयित आरोपींविरोधातील न्यायालयीन प्रक्रिया आता वेग घेणार आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या या प्रत्यक्ष कायदेशीर लढाईकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। तर उद्यापासून नाशिक न्यायालयामध्ये या सगळ्या गुन्ह्यासंदर्भातली सुनावणी सुरू होईल। SIT कडून तपास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे न्यायालयामध्ये स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल केलं गेलं आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, प्रामुख्याने जर बघितलं तर 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते या TCS प्रकरणामध्ये। त्यामध्ये एक देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये आणि 8 मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्याच्या दिवशी यातील 8 गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये नियमित सुनावणी पार पडणार आहेत। यामध्ये निदा खान देखील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत, तौसिफ अत्तार आहेत, दानिश शेख आहेत। अशा या सगळ्या आरोपींना उद्याच्या दिवशी कोर्टात देखील हजर केले जाणार आहेत। आणि या सगळ्या दरम्यान फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून एकूणच ही प्रक्रिया जलद गतीने कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न तपासी पथकांकडून केला जात होता। तपास यंत्रणांकडून याबाबतची हालचाल सुरू होती आणि उद्यापासून नियमित सुनावण्या पार पडणार आहेत। त्यामुळे TCS प्रकरणातला पीडितांना न्याय देण्यासाठीची जी एकूणच मागणी होती त्या सगळ्या दृष्टीनं आता पावलं पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सुनावणीच्या दरम्यान नेमका काय युक्तिवाद होतो, काय नेमके मुद्दे मांडले जाते आणि तपासामध्ये कोणत्या गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत हे देखील या निमित्तानं समोर येणार आहेत। त्यामुळे सुनावण्यांकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। नक्कीच किरण, आता जे 2 नवीन जबाब नोंदवले गेले, एक म्हणजे मतीन पटेलचा आणि दुसरा निदा खानचा। तर मतीन पटेलच्या जबाबात त्याने इम्तियाज जलील यांचं नाव घेतलं आणि दुसरीकडे निदा खान हिनं घरात नेऊन रितसर पठण करण्याचं म्हणजे नमाज पठण करण्याचं प्रशिक्षण दिलं अशी कबुली दिली आहे। तर या सगळ्या जबाबावरून आणखी तपास करून त्यांच्यावर देखील उद्यापासून सुनावणी होऊ शकते का? प्रामुख्यानं हा जो निदा खान आणि मतीन पटेल यांचा जो तपास करण्यात आलेला आहे, त्यांचा जो जबाब घेण्यात आलेला आहे तो पुरवणी दोषारोपपत्रामध्ये जोडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। यामध्ये जो गुन्हा या सगळ्या अनुषंगाने तपासाचा भाग होता तो म्हणजे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचा। त्या गुन्ह्याची नियमित सुनावणी या सगळ्या दरम्यान होणार नसली तरी या 2 जबाबांचा आधार घेऊन या सगळ्या काळामध्ये धर्मांतर करण्यासाठी आणि एकूणच नमाज पठणाचं प्रशिक्षण देण्यासाठी निदाचा रोल किती महत्वाचा होता, किती गंभीर होता हे या निमित्तानं न्यायालयासमोर मांडलं जाईल। दुसऱ्या बाजूला मतीन पटेलनं जो जबाब दिलेला आहे त्यामध्ये इम्तियाज जलील यांच्या संदर्भाने काही उल्लेख केला गेलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी कुणाची चौकशी केली जाते का हे देखील बघावं लागणार आहे। आरोपींची संख्या वाढते का हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे न्यायालयात तपास यंत्रणांकडून काय मांडलं जातं हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।